शांता काय हो? पेपर मध्ये जो पत्ता दिला होता ना त्या पत्त्यावर आपण बरोबर आलो. हा. बंगल्याला कुलूप लावली होती त्यांची. हा ना. आता आहे ना ते माळ्यामध्ये भेटतील पा आणि आणि चला ना पाहुणे हो. दिसत्या तिकडे बसेलच दिसत्या हा बसले बसले. त्याचे वाटतं आहे ना. हा तेच आहे, तेच आहे. आणि एकदम व्यवस्थित बातचीत करायची बरं का हा ना. पाहुण्या सगळं नाही तर मग न बोललेली बरी तू वाटल्यास. नाही मी बोलतच नाही काही. हा तुम्ही तू बोला. फक्त ऐकून घे. नमस्कार आले का लय टाइम राम 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 राम. बाबूराव आपणच ना. हा बाबराव ना. बाबराव तोंड जोडे. हा तोंड जोडे. हा तोंड जोडे. नाही पेपर मध्ये आम्ही आड ऐकली ना. हा पेपर मध्ये आहे हा. ना जाहिरात पाहिली आम्ही. हा तुम्ही पेपर जाहिरात दिली होती ना. काची. मुलगी आहे ना तुमच्याकडे. हा जाहिरात दिली पुरीची. हा हा घर जावाय पाहिजे. घर जावं पाहिजे त्या हिशोबाने आलो आम्ही. हो का हा बरोबर. पेपरचं पाहुणा. हा मग कुठले तुम्ही. आम्ही डावतवाडीचे. दावतवाडी. हा हा नेपाळ मधली ना. हा हा दावतवाडी बरोबर. हो, माहित आहे ना. तिथला बेळबाचा लय प्रसिद्ध आहे ना. अहो, सगळं डावतवाडीचा. प्रसिद्ध आहे. पण आता ज्या कामासाठी आलो ना त्या कामाबद्दल बोलू ना आपण. बोला 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 बोला. तर आता जाहिरातीमध्ये काय पूर्ण माहिती राहत नाही. नाही काही फक्त आम्ही असं टाकलं होतं का बाबराव यांची मुलगी आहे हा. आणि बाबराव ना घर जावं पाहिजे. बरोबर घर जावय हा शब्द थोडासा विशेष वाटला आम्हाला. हा असं. बरं का हो, पण आमची ती इच्छा नाही ना. बंगल्यावर गेलो होतो पण तुम्ही नव्हते बरं का. बंगल्यावर गेलो होतो मग मामा 9 वाजेच्या नंतर ऍक्शन. आम्ही बंगल्यावर गेलो होतो पण तिकडे कुलूप लावलेलं दिसलं आम्हाला नाही का. म्हटलं मग चला म्हटलं. सकाळी हो का. आता मळ्यात काम आहे पाऊस पडला. काय झालं पाहुणे तुम्ही बंगल्यावर गेलते का. हा तिकडे कुलूप पाहिली. हा. तिला म्हणलो चला मला पण माहितीये मला. काय झालं माहितीये का हम्म. आम्ही 9 ते 6 आहे हा. ना बंगल्याला कुलूप लावतोय. बर कारण आमच्या इकडे माहिती जमीन जागा इकडे आली. नाही बरोबर ना शेतीमध्ये उद्योग सुरू झाले हो आता. आम्ही 9लाच राहण्यात येतो राहिले. आमचं पण तसंच आहे. माझी बायको नाव सुंदरी हा. आहे. सुंदरी मी लगेच येतो. बरं. पोर आमची बंगल्यात राहते. पोर बंगल्यात राहते. हो मंची मध्ये. का बरं पुरीला नाही नेती कशी नाही नाही ती बाहेरच येत नाही तर. नाही बाहेर नाही काढीतच नाही आम्ही. एकुलती एक लाडकी पोरगी आहे. तेवढीच. ते बी जाहिरातीत वाचलं ना बारीक टीप टाकेल होती. एकुलती एक मुलगी आहे हो. आणि घर जावं पाहिजे. घर जाय पाहिजे. तर मग हिला म्हटलो आपण आहे ना दोघं जाऊ. मग तुमच्या अजून काय अटी आहे. नाही आठी काय आता तुम्हाला कसं वाटेल तर सांगा. नाही नाही घर जावं हीच फार मोठी आट आम्हाला जबरदस्त वाटते ना. आणि आम्हाला घर जावं पाहिजे. आम्हाला पोरे नाही ना. आम्हाला सांभाळायला पाहिजे ना. आज असं मग आहे पोरं का? सांभाळाल ना. सांभाळायला पाहिजे ना आम्हाला. काय आहे, नाहीतरी आपला पोरगा कुठे आपल्याला आता काय हा. बोललो असतो पाहुण्यात एकटा. आम्ही बी वैतागलो त्याला. कोणाला पोरा हा कर. आणि तुम्ही जर घेत असाल त्यांना घर जावं म्हणून ना हा. तर मग चांगली गोष्ट आम्ही आहे. दत्तक देऊन टाकू मग काही विषय नाही. नाही तुम्ही वैतागले तर ते पोरं चांगलं असेल का आम्हाला नाही, पोरगं सांभाळायला एकदम पोरगं लय नाही, गुणाचं आहे. पोरगं चांगलं आहे. वैतागलो म्हणजे काय आहे, असं आहे ना मुली भेटून नाही राहिल्या ना. हा, बरोबर आहे पोरगी ना? पाहून पाहून मुली ऐक ना. कमी आहे ना. हे बघा तुम्हाला एक सांग का हा मावाला अशा हट्टी मान्य राहते का तुम्हाला. हे बघा सांगा ना सांगा. माझ्या पुरीशी लग्न करायचं. हा, ते तुम्ही बरोबर. पहिली अड्ड मान्याची. बरोबर हो. हा हा बरोबर हा. हम्म. परत घरच्या आणि आम्ही पोराला जीव लावणार बर जावायला बरोबर. चांगली गोष्ट आहे. म्हणजे आमचा म्हणून सांभाळणार हा बरोबर. त्यानं रोज उठायचं सकाळी हम्म. आंघोळ पांघोळ करायची बर चहा पाणी नाश्ता करायचा लगेच रानात यायचं बर हा, डायरेक्ट संध्याकाळीच घरी यायचं. तुमच्या बरोबर. हा हा बरोबर. हा नाही आम्ही आलो तर येऊ आमच्यावर नाही तर आम्ही येणार आधीच नाही. यायचं. असं. आम्ही मळ्यात सुद्धा येणार नाही पाहायला. त्यांनी स्वतः उठायचं आणि रानामध्ये जायचं. कसे बोलले बरोबर की नाही. हा ही एक आठ झाली का बर परत संध्याकाळी घरी यायचं जेवण करायचं हा आणि निवांत झोपायचं बर बरोबर. हा निवांत झोपलं सकाळी परत उठायचं हा आपलं जाणार चारा पाणी करायचं शेणखोर करायचा हम्म. कामाला बिलगायचं बर जे लागलं ते खायला जाणार. बर महापौराला वाटलं थोडेसे दोस्त लोक गावात आहे नाही नाही नाही. पानटपरी जाऊन पान बिन खाऊन यावा. नाही आम्ही पोरीला बंगल्याच्या त्याला वाटेवर पेपर वाचायचा घेतली. छंद आहे. वाचनालयात जाऊन पेपर वाचावा. तुम्ही विचार केला का आता आम्ही 9 वाजेपासून बंगल्याला कुलूप लावून आलो. हा, हा. तर आमची पोर बंगल्यामध्ये मध्ये आहे. बर. आतमध्ये हा. विचार करा बर तेव्हा मला सांगा पाहुणे पोरगी बंगल्यात राहते हो. आणि त्यांचं लग्न झाले मग माझ्या एकट्या पोरानेच रानात जायचं का. हा आणि मुलीना नाही मुलगी घरातच राहील. कसं वाटतं का. बरोबर आहे ना मग. आमची पोर बाहेर निघणारच नाही. नाही, संध्याकाळी गाठभेट होईल त्यांची. तुमचं आहे बरं हा. वाटतं पण आता हिला बी विचारतो ना मग ही आठ कशी वाटत तुला. मला तर काही पटत नाही. बरं जाऊ दे ही जा अजून काय अजून काय आठ? अजून काय? अजून काय नाही मग आता दुसरं काही नाही बाय. त्यांनी संध्याकाळी आले जेवण खाऊन करायचं हा. संध्याकाळी त्यांनी एकत्र राहायचं बर परत सकाळी बाजूला व्हायचं हा बरोबर. हा नाही ते तर आहेच हो. हा एक आता बोलल्याच्या गोष्टी आहे नाही की यार. आणि मला 10 रुपये येणार चालणार नाही. हम्म. मला तंबाखू खाणार चालणार नाही. हम्म. मला म्हणजे कोणतं आंबली व्यसन करणारा अहो, जावई नाही आमचा पाहिजे. पोरगा निर्व्यसनी
मग तुम्ही तर आता तर बोलले म्हणा आम्ही वैतागले पोरं नेमकं तुमचं पोरं काय नाही, करते? अहो, पोराला गैस- ना, 2 मिनिट थांब माझं बायको बोलू. भेटा ना पोरांना सध्या पोरी कमी झालाय पोरी बरोबर कमी आहे. झाल्या हा. हा तर ह्या हिशोबाने पुरी कमी भेटलाय म्हणून आम्ही पाहिल्याच नाही पुरीच नाही म्हणून पाहिल्याच नाही आम्ही आतापर्यंत त्याला 2-4 तळ दाखवले पण त्याला काही पटल्या नाही त्या पुरी तुमच्या पोराचं वय काय आहे? 35च्या आसपास आहे दोन हा कोणाचं पोराचं वय 35 मग आमच्या पोरी 36 आहे हो. चालेल ना मग मग जमतंय की कसं काय हो? अहो काय कर एक वर्षाने मुलगी मोठी मोठी. तुमची वयाचा विचार काही नका करू बघा, आमच्या पोरीचं काय वय 36 झालंय तुम्ही म्हणजे एवढं कसं काय झालं हा. ऐका हम्म. आमची पोर आतापर्यंत शिकत होती हा हा हा. पार MPSC ची परीक्षा दिल्या चांगली आमचं गोष्ट आहे पोरग ना. शिकेले आणि ती सर्व्हिसला लागत होती हम्म. 3 लाख रुपये पेमेंट होतं महिन्याला तरी मी म्हटलं बाई नाही करायचं सर्व्हिस आपल्याला तू बांगल्यात राय मध्ये बरोबर बाहेर निघू नको तिनं दुसरी सर्व्हिस केली तर काय करायचं हा नाही नाही मग मला सांगा आता ही एक आट आहे ना ही तशी मान्य केली असं गृहीत धरा हा. अजून काय आट आहे तुमची नाही दुसरं काय आठ नाही फक्त एवढं करावं लागेल एवढं शेतीवाडी सांभाळावं लागेल हा. आणि आम्हा नवरा बायकोला सांभाळायचं आणि आम्ही माहिती होती येणार तर येणार येणार नाही. नाही बरं माझ्या पोरांनी 12 महिने असे चांगले व्यवस्थित कष्ट केले हा. हे केले मग त्याला एक एक बिघा नावावर त्याच्यावर अगं सुद्धा थांब हं. हे बघा आता त्यांचं वय काय 35 आहे हा. ना त्यांचं वय 40 झालं हा. का लगेच त्याला 1 एकर त्यांचे नाव हा, म्हणजे असं माझ्या काय मुलाच्या करायचं? नाव- हा. 45 वय झालं हा. लगेच दुसरं एकर त्यांचे नाव हा. पण जसं त्यांचं जो वय वाढत चालेल ना हा. तसंच त्याला 1 एकर नाव करून देतोय हे शांता ही आट कशी वाटत तुला चांगले ना हं? हो अहो आपू आपलं आता 35 वर्षाचं पोरग झालं पण दरवर्षी पाहिजे भाऊ, असं माझं म्हणणं नाही वर्षाला कसं काय देईल मी अगं असू दे ना 4 वर्ष मिळून कमाई ना म्हणजे त्याला बायकोही द्यायची हा त्याला आम्ही खाऊ पिऊ नाही घालायचं नाही नाही ही तुमची आट आहे ना हा. ही मान्य 4 वर्षानंतर कमाई ना त्याच्या नावाने जमीन कर 1 एकर. लय चांगलं नाही त्यांच्या आवडीवर आहे हा. त्यांना हा. आवडलं तर नावावर करीन म्हणजे लगेच बघ असं नावावर करीन बघ असं नाही असं. नाही आवडत माझा पोरगा पोरगी एकुलती एक आहे म्हटलं हा. असं इष्टेगत पापली आहे ना नाही नाही पण तरी बाप किती हुशार आहे हा. घर जावाई चांगला काम करतो का नाही चांगला काम जर केलं तर मग ते करणार अहो. आहे हरकत नाही जगात आतापर्यंत घर जावं केले लोकांनी हा तर तुम्ही पाहा कसं झोपा काढतो आळशी घर जावाई बनून जायला काही ठिकाणी माहितीये का आळशी हा. नाही, नाही. आम्हाला तसं नकोय काम पाहुणे. सांगितलं की त्याला वाटतं सासऱ्याने काम सांगितलं सासूबाईने काम सांगितलं हा. त्याला राग येतो नाही, पाहुणे. म्हणून त्या करताना आपण आज बोलताना कडू लागलं बरं पण ठोकून टाकून घ्यावा हा, आज नाही. कडून उद्या गोड हा ही जी आट आहे ना तुमची बोलतानीच आम्हाला गोड लागेल हा. चांगली आट आहे हरकत नाही त्याच्यामुळे ना आपलं पोरग आहे ना आपल्या घरी जरी आळसपणा करतं ना तर सासऱ्याच्या तिथे तो धावधाव काम करील बरोबर हा डोक्यात विचार घे पक्का मान्य आहे ना तुला दुसरी आठ पण हा, मान्य. ठीक आहे आम्हाला दुसरी आठ पण मान्य आहे. मान्य मान्य अजून काही नाही माझं काही नाही लग्नाचा खर्च तुम्हीच करणार आहे का कोणता लग्नाचा हा, लग्न वाटलं नाही मी करतो काही प्रॉब्लेम नाही हा बरोबर हा. काही प्रॉब्लेम झाले बरं पाहुणे एक शंका आहे मला कधी या झाल्या तारीख तुमच्या अटी हा पण जी घरामध्ये तुमची मुलगी आहे हा. तिला विचारलंय का तिला हे मान्य आहे का आमची पोरं आमच्या शब्दाच्या पुढे नाही नवरा बायकोच्या हा. नक्की हो हा, मग हरकत नाही हो. बरोबर आहे ना अहो तिला सर्व्हिस लागेली होती हा तिला मी जाऊ सांगितलं मला मी म्हटलं तिला सर्व्हिस करायची नाही हा. ते म्हणत आता चालेल तुमच्या शब्दाच्या पुढे नाही ठीक आहे चांगली विचार गोष्ट करा आहे. पुरी 36 वय झालं अहो आज्ञाधारक लेकरू यांचं वालं हा तिला म्हटलं बाई दादा आपल्यासारखं असं आणि घरातच राह बरं आहे का पाहुणे हा. जर सर्व्हिस करायला लावली असती हा बरं मी तिचं लवकर लग्न नसतं केलं हा तर तिनं भलतच करून घेतलं असतं मग नाही बरोबर आहे बरोबर बरं आहे की नाही? पाहुणे तुमचे विचार आहे ना खरंच आवडले मला माझ्या विश्वास नाही. जीवाला काळा फास्ट नाही असतं बरोबर आहे बरोबर आहे पण शब्दाच्या पुढे नाही माही पोर नाही बरोबर चांगली हा. गोष्ट आहे मान्य आहे आम्हाला फक्त मग तुमचं लग्न लावून घ्यायचं मुलींना दुसरंच काही सांगायचं पोराला नाही 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 असं नाही होणार ना आवाज तुम्हाला काय कर बाबरावची पोर आहे ती नाही बरोबर आहे. हा? सुंदरीची आणि बाबरावची पोरगी आहे. हरकत नाही हरकत काय? नाही. मग तुम्हाला मान्य आहे हे सगळं मान्य आहे, मान्य आहे. बरं तुमचे लोक किती येतील जेवायला 3000 एवढंच असते ठरवलं काय ना आमचं जवळ 3,000 रुपये 3,000 हजारापर्यंत आमचं कॉन्टॅक्ट केलं कारण आम्ही 2 मुलींचे लग्न केले ना हा तर 3-2,500 पर्यंत लोक म्हणजे तुम्ही येतात. प्रत्येकाच्या लग्नाला जात होते का हा गावात प्रत्येकाच्या लग्नाला जात होते का? प्रत्येकाच्या लग्नाला जायचं म्हणजे कोणाचं आणि सोडलं मोठी नाही शिगाव नाही येतात. नाही आम्ही दोन्ही नवरा बायको आहे ना आमचं गावामध्ये नाव निघत हो मग. जेवण म्हणलं का चाललंय नाही जेवण मग आता आयर बी घेऊन जातो ना आम्ही हा का हा नुसतं जेवायसाठी थोडंच जातात नाही बरोबर आहे मग. तर 3,000 लोक येतील आमचेवाले मग थोडंफार निमट टाका तुम्ही काय करतील म्हणजे मी निम्मत वाटलं जेव्हा मी पापड देतो हा लोणचं देतो हम्म. आणि मिरची ठेचा देतो ए शांता आणि या ज्या त्याच्याबरोबर काय ठेवायचं तुम्ही दुसऱ्या मेनू तुम्हाला काय ठेवायचं रेशनचं बाट ठेवू हा
रेशनची डाळ भेटतीच. बर डाळ वाटतो त्यांचा ठेचा आहे तोंड लावायला. बस आवडेल का पाहुण्यांना? रेशनचा भात आम्ही नाही खाणार. आम्ही नाही खाणार, आम्हाला नाही चालणार. आमचे पाहुणे तुम्ही लय ठेचा आहे कोणत्या मिरचीचा बनवणार आहे? हिरव्या मिरचीचा. हिरव्या मिरचीचा हा. ठेचा आहे ना. लोंगी का साधी मिरची? कोणती आहे तुम्हाला त्याची काय करायचं खाऊ तोंडी लावायची त्याच्यात फक्त. बी चव आहे ना, त्याच्यात बी चव आहे ना. हाय का तेव्हा नाही? हे 3 मेनू मी मग? देतो आणि तुमचे 3 मेनू तुम्हाला कोणते द्यायचे 5-6 ते तुम्ही ठरवा. ते झालं शांता, पण सगळ्यात महत्वाचं नाही खाण्याचा विषय हा 1 दिवसाचा आहे, पण कायमचा आपला पोरगा यांच्या ताब्यात द्यायचा आहे. हा जो ह्या हे ज्या आताच अटी आहे, खर्च नाही, 2 मिनिटं ऐका. हे आताच खर्च नाही करू ते पुढे चालून काय खर्च करणार आहे? हा ते बी बरोबर आहे ना. बरोबर ना. हा त्यांना घर जावं पाहिजे तर मग त्यांनी उचलून करायचं ना, मग जावं डायरेक्ट. का हो पाहुणे? काय माहिती बोला ना. तिचं वालं मत असं आहे का तुम्ही घर जावळी पाहिजे, या हा. सगळ्या अटी मान्य आहे. हा. अहो मग अन्नदान सारखं पुण्य नाही ना दुसरं. नाही, ती तुम्ही म्हणते बरोबर आहे हा. करा ना अन्नदान तुम्ही. पण तुमच्या पोराला मला मरेपर्यंत सांभाळायचं आहे ना. अहो हा घरी सांभाळायचा, पण तो मरेपर्यंत तुम्हाला- कष्ट बी करणार आहे ना. म्हणजे कष्ट तुम्ही केले. तुम्हाला सांभाळणार उलट कष्ट केले तर ते त्याचं त्यालाच राहील ना. ते का आमच्या उरवर आम्हाला जमीन जागा घेऊन जायची का? अहो आमचा काळजाचा घर तुमच्या ताब्यात देऊ राहिलो आणि तुम्ही कुशाल आम्ही सुद्धा हा म्हणू राहिलो. मग आमचा आहे काळजाचा गड. आमच्या घर तुम्हाला देऊ राहते. तुमचा घर तुमच्या जवळ तर राहणार आहे. हा. उलट हा तुम्हाला घर आमचा वाला भेटणार आहे. पोरगा दंड मी माझा वाला काम अहो, पण तुमच्या करेल. पोराला कोणी देत नाही का आता? नाही नाही देत नाही असं नका म्हणू. असं नका म्हणून. योगायोगाच्या गोष्टी तुमच्या अटी मान्य करतो आम्ही, पण मी काय म्हणतो पंगत तुम्ही देऊन टाका. हा नाही. बाकी डीजे बिजेचा खर्च आम्ही करून घेऊ. मी काय काय म्हणते म्हणतो रे? बोल बोल. यांचं लय घड आहे हा. ना. यांचं घड यांच्या जवळच राहू द्या. काळजाचा ना? अरे, बाईला राग आला काय नु गाड्या. बरोबर आहे, तुम्ही डायरेक्ट बोलले ना हो. हा? काळजाचा गड काय हा. आमच्या आम्ही देऊ राहील म्हणजे काय? तुम्ही देऊ राहिले म्हणजे आम्हाला उपकार करू राहिले का? आमच्या का पोरीला काय कोण करणार अहो, नाही पाहुणे काय? इकडे आड आमची झाली पोर- का? आमची पोर आता जर बंगल्याचं कुलूप जर खोललं ना, आता पोर आमची जर बाहेर काढली ना, हा. मग 25 पोर तिच्या मागे लागतील. मग हा. म्हणून म्हणजे बाहेर नाही काढती. माहिती नाही का? नाही, या शब्दाचा अर्थ मला समजला नाही. म्हणजे 25 पोरं मागं लागतील म्हणजे काय? लग्न कर बरोबर असं अरे बापरे. महासंघ काय सुधरे? हा, मग करून टाकायचं ना मग. आमची पोरं तशी सूर्याला मती उगू नको, चंद्राला सूर्याला मती मावळू नको, चंद्राला मती उगू नको. हा. इतकी सुंदर पोर. माहिती का? नाही नाही, या तुमच्या अटी आहे ना. हा. हे आता आम्ही आहे ना, हा. आमच्या वाला वडील भाऊ आहे, दादाला सांगितलं पाहिजे ना. माझा भाऊ आहे वडील दादी, त्याला विचारावं लागेल. दादाचं पोर आहे का तुमचंही? नाही नाही, पोरगा आमचाच आहे, पण माझा वडील भाऊ आहे ना. मोठ्या वाटतं. भावाला विचारायचं. हा त्याला विचारतो आणि नंतर सांगतो नाही, आम्हाला तुम्हाला. काय पडलं विचारायचं, आम्ही जाऊ नवरा बायको पक्का म्हणजे. हा हा हा, पण आम्हाला विचारावं लागेल. चल मग. पोरगी आमची आहे हा. स्वतःची. या मग आणि कळू मग तुम्हाला. लवकर कळवा. हा हा, हा? फोनवर कळवतो. नाही तर मग मला दुसरा पाहायला. अहो कळवतो ना, थोडा दम धरा ना. मला दमले देऊ राहिला आता. उद्याच फोन करतो तुम्हाला. हा, उद्या कर. एवढी 40 लाखाची गाडी त्याला फिरायला राहणार आहे. हा. मला त्यासाठी एवढी गाडी राहणार आहे. आणि तुम्ही म्हणते आमचं घर तुमच्या हा. हाती करू. आणि अहो घर ते तुम्हाला सगळं झालं, करू. पण माझं पोरग वावरात राबवलं एकटं कसं काय राबलते? राबाचं आता म्हणजे- तुम्ही नवरा बायकोनं प्रपंच केला का नाही? हा. आम्ही नवरा बायकोनं प्रपंच केला. हा. दोन्ही नवरा बायको शेतामध्ये राबतात आणि तुम्ही कुशल म्हणता माई पोरगी बंगल्यात राहील. पण आता बाय पोरीला येतच नाही रे काही. अहो, नाही येत, पण त्याला टाइमपास म्हणून, त्याला नाही. करमणूक मी म्हणून. काय म्हणते ऐकून घ्या. हा. आमच्या गडी राहील, आमचा एक गडी राहतोच, तो राहील. आमच्या बाया राहत्या अहो, आई, कामगार. आता काय बोलावं ताईला मी? गडीन बाय आहे का? त्याची हक्काची बायको तुम्ही म्हणता बंगल्यात ठेवू आम्ही. नाही आमची पोर नाही निघणार बाई. हा. ठीक आहे, मग हा मुद्दा आहे ना. आपण जाऊ. ठीक आहे, तुम्हाला आता फोन सांगतो. हा सांगा. हा काय सांगाल आता हे तुम्ही समजून घ्या. लवकर कळवा. हा लवकर कळू तुम्हाला. आणि पाहून घेऊ आमचं. हा इकडे चला, रस्ता इकडे आपला. आता हा. आईला अशा पुढे हाती राहते का? हा? आपलं पोरग का आपण का नाही, काय नाही, हे नाही, करून नाही, ठेवेल ठीक आहे, काय? आपण घर जावंय म्हणून बी हा. देऊ का? पण ती बायको त्याची वाली घरामध्ये त्याचं मन लागेल का? कसं लागल मग? आता हे आपण दोघांनी 40 वर्ष झाले आपल्याला एकत्र येऊन लग्न होऊन आपलं वालं. आपण दोघ जण एकत्र काम करतो. हा आपलं मन रमत, तसं आपला पोरगा मग याच्या हवाली करून द्यायचा. मला तर काय पटत नाही. हे नाही म्हणून सांगतो मी. मग काय तर करून देतो फोन त्याला हा, लगेच. करून टाक. फोन करून नाही द्या. तर घरी गेलो करून घरी येऊ. गेल्यावर करून निवांत. लोक ऐकतील काय मग बोलतो. नकोच. कसं आहे माहितीये का, हं. आपलं पोरग काय एवढं हलकट आहे काय? पोराचं काय शाळा नाही, झाली नाही, आपल्या पोराच्या पोराला बायको भेटायची नाही काय? पोराला बी तू चला. निर्णय वाटणार नाही. ठीक आहे? हा. मामा एकटे घ्या. हा, हे घेतो. ए सुंदरे, हे पाहुणे आलते कोणा पाठवले होते काय माहिती? नाही पेपर जाहीर वाचली होती ना. हा पेपर. काय माहिती का बळको. हा ते म्हणले पेपर जाहीर वाचली. ते आले ते मग काय म्हणते बाई ना महापौर कायमचं द्यायचं तुमच्याकडे गड करायचं. तो गडाच्या काढ लाव. बरं काळजाचं गड हा. काळजाचं गड म्हणी. आणि तो काळजाचं गड तो जोडच राहू दे ना. तिकडेच राहू दे. इकडे आपल्या पोरीला कुठे तोटा उठला? आपल्या पोर अजून बंगल्याच्या बाहेर निघाले नाही. मग हा? आता पोर बाहेर काढले तर किती मागे लागतील. मग हा?
कुणी म्हणशील मा संग लग्न कर, मा संग लग्न कर. सूर्यासारखं तेज आहे आपल्या हा, पोरीला किती मग- सुंदर आहे. येडे हे लोकांना हेच कळालं नाही. काय करायचं होतं स्वयंपाक पाणी करायचं होतं, 1000-2000 लोकांचे जेव घालायचं, ते जेव आलं त्यांच्यात. ते ती बाई म्हणते खूप नवरले तांदूळ हा. आमच्या आयुष्यात आम्ही तरी खाल्ले नाही. आपण मदत करीत होतो ना. मी लोणचं देत होतो, पापड देत होतो, ठेसा देत होतो. हा? अजून काय लागत होतं यांना? मग हा? नाही ते लोक सांगतात जायचं बरं गप्पी संध्याकाळी पोहोचते. त्यांना नाही म्हणून सांगून द्या. मी सांगत वाटलं ते आम्हाला नाही द्यायची, हा. आम्हाला घर जावई नको म्हणा. जमलं म्हणून सांगू देऊ आपल्या पुढे. तिकडे तर पुढे नाही म्हणतो हा, बस. घर तो घालून घे म्हणते. हा, परत रिवर्स हा, जाऊ दे रिवर्स. बरं ते. आपल्याला नाही लाग जाईल का